पुरणपोळी करताना कणिक कशी भिजलेली आहे त्याच्याबरोबरच डाळही कशी चांगली शिजलेली आहे त्याच्यावरही पुरणपोळ्या अवलंबून असतात. आता पुरण चांगलं शिजलेलं असलं की पुरणही अगदी काठोकाठपर्यंत जातं. मग ज्यावेळेस आपण डाळ शिजत घालतो त्यावेळेलाही काळजी घ्यावीच लागते. हरभऱ्याची डाळ शिजत घालताना ती नेहमी गरम पाण्यातच शिजत घालावी आणि त्यात मग थोडंसं हळद आणि तेल घालायचं, म्हणजे मग डाळ ही चांगली गिरगिरी शिजली जाते. आणि ही डाळ शिजल्यानंतर डाळ अशी चाळणी ठेवून ती पूर्ण निथळून घ्यायची आणि पूर्ण निथळल्यानंतर मगच ते शिजत घालायचं. आणि जेवढी आपण डाळ घेतलेली आहे तेवढंच प्रमाणात गूळ घ्यायचा, थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे पुरण चांगलं शिजवून घ्यायचं. आता हे पुरण पण जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही. आणि नंतर मग पुरण शिजलं की मग गॅस बंद करायचं. त्यात सुंठ, वेलदोडे आणि जायफळची पूड घालायची आणि गरम गरम आहे तोपर्यंतच पुरण पूर्ण वाटून घ्यायचं, म्हणजे मग पुरण चांगलं वाटलं जातं. पुरणपोळी करताना पुरण ही जास्त पातळ झालं तरी पण पुरणपोळी फुटते आणि जर पुरण जास्त शिजवलं गेलं तरी पुरणपोळी आतनं फडफडीत झाल्यासारखी होते आणि पुरण सगळं एका ठिकाणी गोळा होतं. पुरणपोळी करताना पुरण जर पातळ असेल तर कणिकही पातळच मळायची आणि पुरण घट्ट असेल तर कणिकही थोडी घट्टच मळायची, म्हणजे मग पुरणपोळ्या ह्या चांगल्याच येतात.